आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। अपहरण झाल्यानंतर रोहित पवार यांनी व्हिडिओ कॉल केला। अमित सुरवसेची माफी मागण्यास नकार दिल्यानंतर याला बघून घ्या असं रोहित पवार म्हणाले। अपहरण झालेल्या शरणू हांडेची प्रतिक्रिया। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण। पोलिसांच्या सतर्कतेमुळे पडळकरांच्या समर्थकाचा जीव वाचला। रुग्णालयात जात पडळकरांकडून समर्थकाची विचारपूस। रोहित पवार कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लावतायत। मला मारायचं असेल तर रोहित पवारांनी तारीख आणि वेळ सांगावी, मी बारामतीत येतो, गोपीचंद पडळकर यांचं आव्हान। सरकार विरोधात बोलतो म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न। पडळकर फडणवीसांच्या सांगण्यानुसार बोलतात। मी व्हिडिओ कॉल केला होता का याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करा, रोहित पवार आक्रमक। सामाजिक सरकार तुमचं आहे, तुम्हाला एसआयटी फॉर्म करायची नाही तर काही तुम्हाला करायचे ते तुम्ही करा। रोज एका मंत्र्याला अडचणीत आणतोय आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर माझं नाव घेऊन मला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काय दूध खाऊ नाही। फडणवीसांचं मंत्रिमंडळ भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे। राम तेरी गंगा मैली अशी अवस्था फडणवीसांची होईल। धनंजय मुंडेंची विकेट गेली। शिरसाट, योगेश कदम, जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटे जाता जाता राहिले। भास्कर जाधव यांचा सरकारवर निशाणा। मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस हे सगळे तुमचे मंत्री बघितले आणि यांचा पूर्व इतिहास जर बघितला तर तुमच्यावर ही पाळी येणार आहे। राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते। शेतकरी धोरण नीतीचा बळी ठरतोय। आज शेतकऱ्यांच्या दिवसाला 8 आत्महत्या होत आहेत। जमिनीची किंमत द्याल पण आम्हाला जमीन मिळणार आहे का? राजू शेट्टी यांचा सरकारला सवाल। महाराष्ट्रामध्ये दररोज 8 ते 9 शेतकरी आत्महत्या करतायत। कायमस्वरूपी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करावं लागेल असा एक कृती आराखडा त्या अधिवेशनाच्या माध्यमातून तयार करू। चाकण आणि परिसरात महानगरपालिका स्थापनेच्या मुद्द्यावरून अजित पवारांचं भाष्य। 4 महानगरपालिकांसंदर्भातले अजित पवारांकडून संकेत। पुणे, पिंपरी चिंचवड, वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी त्या सगळ्या भागामध्ये तिथे एक महानगरपालिका करावी लागेल। प्रकाश आंबेडकरांना जास्त माहिती असेल पण शरद पवार भाजपमध्ये येणं किंवा भाजपचा स्वीकार करणं शक्य वाटत नाही, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। त्यांना जास्त माहिती मिळत असेल, पवार साहेब भाजपमध्ये येणं किंवा भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही। ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत। दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी मुंबई मनपाला पत्र जानेवारी महिन्यातच पत्र दिल्याची सूत्रांची माहिती।